विशेष वाटते ना आता. ज्यांनी ज्यांनी भजन केलं धन्यवाद, नाही केलं त्यांना परत चौपट धन्यवाद. खूप गोड भजन तुम्ही सर्व मध्ये केली. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. आज माता मौल्यांचा काय आवाज होता. एवढ्या माता मौल्या बहुसंख्येने उपस्थित आहेत. खूप गोड आहे ठिकाणी. तुम्ही सगळेजण म्हटलात माता मौल्या खऱ्याने मानल्या पाहिजे. माता मौली काय काय ठिकाणी माता मौल्या लय डेंजर. माता मौल्याच्या नादीच लागायचं नाही. आमच्या गावातले 4-5 बायका पंढरपूरला गेल्या आषाढी एकादशीला. कुठे गेल्या? पंढरपूरला गेल्या. तिथं आता काय आपले आषाढी एकादशीला किती लाखोनी वारकरी पंढरपूरला येतात. ते काय आपल्या महाराष्ट्रातले असतात का? बाहेरच्या राज्यातले असतात, बाहेरच्या देशातले सुद्धा असतात. तिथे एक आम्ही इंग्लंडचे एक लोक ही आली होती पोरगी. इंग्लंडची एक आली होती. तिने एवढं पंढरपूरचा नजारा पाहिलं. एवढं वाळवंट, एवढी चंद्रभागेची लोकं, एवढे सगळे पांडुरंगाच्या मंदिराकडे पाहिलं. तिने आपल्या इंग्लिश मध्ये म्हणलं ओ वा वंडरफुल. काय म्हणलं? तिथं आमच्या गावाच्या बायका होत्या त्या तिच्या जवळ गेले. तिला म्हणले ए भवानी वंडरफुल नाही पंढरपूर आहे पंढरपूर. काय माता मौल्या म्हणतील काही सांगू शकत नाही. माता मौल्याच्या नादीच लागायचं नाही. एक जणांनी बारीक कटिंग केली आणि घरी येऊन बायकोला आवर्जून सांगितलं का ग मी कटिंग थोडीशी बारीक केल्यामुळं थोडासा तरुणच दिसायलो ना. जरा आवर्जून सांगत होता बायको काही कौतुक करेल म्हणून आवर्जून सांगितलं का ग मी कटिंग थोडीशी बारीक केल्यामुळे थोडासा तरुणच दिसायलो ना. बायकोने काय म्हणून चप्पी करून यायची ना म्हणजे बाळवतच दिसणार. काय म्हणतात त्याचा नियम नाही. नवीन लग्न झालं एक बायको सहज नवऱ्याला म्हणली का हो दाडा चढता येत आहे का कुठं नाही बाई दाडा गुडा काय करत येत नाही. बायको म्हणली तुमच्यापेक्षा माकडं बरी. नवऱ्याला राग आला जंगलामध्ये गेला 15 दिवस तो दाडा उतरायचं खाली उतरायचं दाडा उतरायचं काय. घरी आला बायकोला म्हणते हे बघ दाडा उतरता येते खाली उतरता येते. बायको म्हणली तुमच्यात माकडाच्यात काय फरक. सहज बोलत माता मौल्या सहज बोलत त्यांना काही चूक आहे का काय. माता मौल्याच्या नादी लागायचं नाही. पण इथल्या माता मौल्या एकच नंबर. खूप गोड या ठिकाणी तुम्ही सर्वजण पाठीमागे म्हणलात. मनापासून तुम्हाला द्यावी तेवढे धन्यवाद. थोडे दिवस बरं आपलं कुठं आलं होतं जगद्गुरु तुकोबाराय सांगा देवा तुझं भजन करत असताना माझं मन तुझ्या चरणाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे देवा. पुत्राची शुभवार्ता पहिला दृष्टांत दिला आईचा आणि तिच्या ठिकाणी मुलाचा. पुत्राची शुभवार्ता ऐकत असताना देवा ती आई जशी एकरूप होऊन ते मुलाची ही ऐकत असते तिची शुभवार्ता ऐकत असते देवा. तसं तुझं भजन करत असताना माझ्या मनाची स्थिती तशी झाली पाहिजे. दुसरं उदाहरण सांगितलं नादे लुब्ध झाला मृग हरणाचा आणि पाडल्याचं देवा. त्या हरणाला बिनाचा नाद ऐकण्यासाठी एवढा आतुरलेला असतं की त्याला त्याच्या देहाचा विसर पडतो. देवा तुझं भजन करत असताना माझं मन सुद्धा तसंच झालं पाहिजे. कैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. म्हणून त्या देवाला या ठिकाणी भजलं पाहिजे. नाथ सांगतात त्या देवाचं चिंतन करा. जर जीवनामध्ये देवाचं चिंतनच नाही केलं त्या देवाचं भजनच नाही केलं तर नाथ बाबांनी नालाचा दोडा वापरलाय. नालाचा दोडा वापरून सांगितलं काही ना कळत नाही मग त्यांना जरा नालाच्या दोडाने सांगावं लागतं. जर तुम्ही देवाचं चिंतन केलं नाही हा जन्म या ठिकाणी वाया गेल्याशिवाय राहणार नाही. एवढं सांगून सांगत नसेल उद्या दुसरं कोणतरी तुम्हाला सांगेल देवाचं भजन करा तर देवाला भजलं पाहिजे. नाही केलं तर काय होईल हो हे घरी नाही काढ